आवडीचा असलेला सण, अगदी बाल गोपालांपासून म्हणजे अबाल वृद्धापासून हा सगळ्यांच्या आवडीचा असलेला सण आहे. या सणाला सगळ्याच बाबतीत महत्व आहे. तसं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं खूप महत्व आहे. पण वारकरी संप्रदायाने हा सण अलौकिक साजरा केला. या सणाला वारकरी संप्रदायाने द्वादशीच्या पर्व काळापासून सुरुवात केली. वसू बारस, तसं आपल्या परंपरेत प्रत्येक तिथीला महत्व आहे. प्रत्येक तिथीला आपल्या परंपरेत सण आहे. अगदी प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत प्रत्येक तिथीला. मी तिथी सांगतो, तुम्ही सण सांगा. बलिप्रती, थोडस बोला, बलिप्रतिपदा किंवा आश्विन शुद्ध प्रतिपदा, हा प्रतिपदेचा सण आहे. द्वितीयेला भाऊ, बोला बोला जरा, भाऊ बीज, अक्षय तृतीया, गणेश चतुर्थी, वसंत. तुम्ही बोर झाले का? मी घरून चक्कर मारून येऊ का? बोला ना जरा, असं टेन्शन घेऊन कीर्तनाला बसू नका. तुम्ही आजचा पहिलाच दिवस आहे थंडीचा, तरी बरीच माणसं शाली बिली घेऊन एकदम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर आपण असतो तर आपले किल्ले गेलते समजा. कारण आता वातावरण बदललं तरी माणसाला मानवत नाही, ते थोडस खुडखुड खुडखुड करायला लागतं. माझ्याकडे लक्ष द्या, विनोदाचा भाग सोडा. वसंत पंचमी, नाथ, रथ, बोला बोला, रथ सप्तमी, जन्मा अष्टमी, श्रीराम, विजया, आषाढी कार्तिकी, काल झालेला वसू बारस, धन त्रयोदशी, अनंत आणि कोजागिरी. अशा प्रत्येक तिथीला महत्व आहे. प्रत्येक वाराला आपल्या परंपरेत महत्व आहे. म्हणून तर संतांनी सगळ्या वाराचे अभंग केले. वारकरी संप्रदाय हा सुनेसारखा संप्रदाय आहे. जशी सून एखाद्या घरात नांदायला आल्यावर, शिवनारायण भाऊ, एखाद्या घरात सून नांदायला आली की ती सासऱ्याचंही करते, सासूचंही करते, दिराचंही करते. पण एकरूप व्हायची वेळ आली का फक्त नवऱ्याच बरोबर होते. तसं वारकरी संप्रदाय सुनेसारखा संप्रदाय. तो वाराची अभंग मानतो, नवरात्र उत्सवही मानतो, गणपती उत्सवही मानतो, श्रीरामालाही मानतो, भगवान शिवालाही मानतो, ब्रह्मदेवालाही मानतो. पण एकरूप व्हायची वेळ आली की पांडुरंगाजवळच होतो. तुका म्हणे जाते सनकाधिक द्यात, त्यामुळे कुळ दैवत पांडुरंग. अशा सुनेसारख्या संप्रदायानं आपल्याला कोणाचा तिटकारा, तिरस्कार शिकवला नाही. ती करत राहते सगळ्यांचं. तसा वारकरी संप्रदाय सगळ्या सणांचा स्वीकार करतो, पण आपल्या पद्धतीनं. सगळ्या वारांचा स्वीकार करतो, पण आपल्या विचारानं. तसं धनत्रयोदशीला आजचा दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा दिवस. म्हणजे शेतकऱ्याने दिवाळीचा सण साजरा करताना प्राण्यापासून सुरुवात करावा. गायीची पूजा करून वसू बारशेचा सण साजरा करून आज त्याने आपल्या धनाची पूजा करावी. प्रत्येकाने कमवलेलं, पण कुठून? जोडून या धन उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहारातून, सन्मार्गातून, सत्सद विवेकातून कमवलेलं द्रव्य जे आहे, त्या द्रव्याची पूजा करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून त्या त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. माणसाने आयुष्यात काहीतरी धन कमवलं पाहिजे. प्रत्येकाला धन कमवावं वाटतं, पण सगळ्यांचं कमवलेलं धन पूजना योग्य असतं असं काही नाही. आजच्या दिवशी माणसं पूजा करतात धनाची. एखादा वारकरी असला तो त्याच्या हार्मोनियमची पूजा करतो, तो त्याच्या पखवाजाची पूजा करतो. आता ही सगळी कॅमेरा मन आहे, कॅमेराची सुद्धा माणसं पूजा करतात. तुम्ही बघा, शेतीची माणसं पूजा करतात, गायीची पूजा करतात, मशीनची पूजा करतात. एखाद्या मशिनरीचं काम करत असतील त्या मशीनची सुद्धा माणसं पूजा करतात. अहो, ज्यांचा जो धंदा आहे, बियर बारवाला दारूच्या बाटल्यांची सुद्धा पूजा करतो आज. ते काही या त्रयोदशीत बसत नाही, पण करतोय तो. त्याला असं वाटतं हेच माझं धन आहे. या सगळ्या धनाची पूजा जरी आपण करत असलो तरी तुकोबारांच्या नजरेला येणारं सगळं धन नाहीये. तुकोबारे म्हटले, ही सगळी धन संपणारी धन आहे, पण एक धन जे कधी संपत नाही. जोडिले हे ना सारे
सगळं समचरणी देखील तुकोबर नाटामध्ये म्हणतात देवा सगळं संपलं पण जोडीले हे नसरे जे आम्ही कमवलं ते संपलं नाही. प्रत्येकाला द्रव्य कमवावं वाटतं. बराच खेडेकर लक्षपूर्वक आहे का कमवलेल्या द्रव्याची पूजा सुद्धा माणसाला करावी वाटते पण पूजा करत असलेलं प्रत्येकाचं द्रव्य पूजनात बसेल असं काही म्हणता येत नाही. तुकोबार म्हटलं आम्ही कमवलेलं धन पूजनात बसलो कारण आम्ही कमवलंच तसं. प्रत्येकाला कमवलेलं कोणाला तरी दाखवावं वाटतं. आपण एखाद्याच्या घरी जा माणसं म्हणतात महाराज हा बंगला 25 लाख रुपये खर्च केल्यात एकट्या पट्ट्यानंच यात आपल्या बापाचं काहीच नाही. ही गाडी घेतली आता 15 लाख रुपयाची गाडी एकट्या पट्ट्यानं घेतली यात आपल्या बापाचं काहीच नाही. ही जमीन 20 एकर बापाची 5 होती मी 20 केली यात आपल्या बापाचं काही नाही. अरे म्हटलं सगळ्यातच बापाचं काही नाही. त्याला ते सगळं दाखवता 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 पूर्ण घर सुद्धा दाखवून त्याचं समाधान होत नाही. किचन काय मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे आम्ही घर पाहायला आल्यावर लोक टॉयलेट का दाखवत असतील. हे टॉयलेट आता त्यात काय टॉयलेटच आहे ना ते बाथरूमच आहे ना ते पण माणसांना सवय माणसं दाखवतात. आपण कमवलेलं आपण मिळवलेलं कोणाला तरी दाखवण्याची पद्धत आहे आपल्याला. अहो नथनी घातलेली बाई 4 वेळेला मानाला झटका देती. त्यांनी केली असं वाटतं बाई तुमची मान मोडत तरी ती काही थांबत नाही. त्यांनी केली तिला सांगावंच वाटतं. म्हणजे द्रव्य मिळवलं आपल्याजवळ एखादी वस्तू आली की ती कोणाला तरी दाखवावी वाटते. नवीन साडी आणली खरं सांगा माता भगिनीनो एखादा दागिना आणला साडी आणू द्या ती जोपर्यंत ही केवढ्याची आणली असं कोणी विचारत नाही तोपर्यंत त्या वस्तूचं सुख मिळतं का. खरंच त्या वस्तूचा आनंद उपभोग. ही केवढ्याची आणली कुठून आणली असं विचारलं की माणसांना वाटतं अरे आपल्याकडे काहीतरी. ज्या वेळेला तुकोबरांकडे साधक जायची तुकोबरांना विचारायची महाराज तुम्ही काय कमवलं तुमच्या आयुष्यात. 14 गावची महाजनकी होती तुमची सगळ्या सावकारकीच्या वया तुम्ही इंद्रायणीत बुडवल्या काय तुमच्या जवळ. तुकोबरे म्हटले मी माझ्या जीवनात 3 गोष्टीने अलौकिक धन कमवलं. साधकाच्या जीवनामध्ये 3 व असले पाहिजे म्हणतात. त्यातला पहिला व आहे मी वैराग्य कमवलं. दुसरा व आहे मी वारी कमवली जी माझ्या पूर्वजांनी सांभाळली. आणि तिसरा व आहे मी वाचन कमवलं. तुकोबरांनी ज्ञानेश्वरीचे खूप पारायण केले महाराज भंडाऱ्यावर. हो शतकांनी गणना होते तुकोबरांच्या पारायणाची. इतकी पारायण इतकी शब्दाची सेवा तुकोबरांनी केली. तसं प्रत्येकाच्या जीवनात हा ओ काही सुटत नाही. हा ओ जरी माणसानं सांभाळला तरी माणसाचं जीवन पूर्णतेला जातं. समजा विद्यार्थी दशेत पोर आहेत विद्यार्थी दशेमध्ये पोरांनी 3 व सांभाळले पाहिजे. त्यातला पहिला वय वेळ. विद्यार्थ्याने वेळ सांभाळली पाहिजे. योग्य वेळेला योग्य अभ्यास केला म्हणजे शांततेच्या काळात जी पोरं अधिक घाम घालतात युद्धामध्ये त्यांना रक्त सांडायची वेळ येत नाही. शांततेच्या काळात माणसानं घाम घालणं शिकलं पाहिजे. वेळ फार महत्वाची आहे मित्रो. 35 वर्षाच्या वयापर्यंत जी पोरं केवळ आणि केवळ मोटरसायकलीला झेंडा बांधून जयंत्या साजऱ्या करत आहेत केवळ गणपती उत्सवापुरतं नवरात्र उत्सवापुरतं आणि मित्राच्या वरातीत नाचण्यापुरतं आयुष्य खर्च करताय. वयाच्या 40व्या वर्षापासून त्यांची रडायला सुरुवात होते. 40व्या वर्षात माणसाला पश्चाताप होतो आपण आपल्या आयुष्यात काहीच कमावलेलं नाही. हा कालावधी 40 पेक्षा आता थोडा कमी केला तरी चालेल कारण 20व्या वर्षापासूनच आता विवाहाची तयारी पोरांची करावी लागते. बाप करायला लागतोय पण पोरग पायावर सुद्धा स्वतःचे उभं होत नाही. काय मिळवेल तो. वेळ फार महत्वाची. वेळ सांभाळली पाहिजे माणसानं. वेळेला खूप किंमत आहे. माता भगिनी बोलू नका आणि त्या पोरांकडे जरा आवरा. माझी विनंती आहे सगळ्यांना. भरल्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा. थोडा वेळ आहे त्यातही तुम्ही गोंधळ कराल तर आम्ही काय सांगायचं. आम्ही काय तुमच्या गप्पा ऐकायला आलो नाही इतक्या लांब. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या जरा. तुमच्या महत्वाचं सांगतोय थोडस. वेळ महत्वाची आयुष्यामध्ये ती वेळ प्रत्येकानं सांभाळली पाहिजे. जी माणसं वेळ चुकवतात वेळ त्यांना माफ करत नाही. आणि योग्य वेळेत माणसानं मिळवणं शिकलं पाहिजे. योग्य वेळेत तुम्ही योग्य माणसाजवळ जा तुमच्या जीवनाचं भलंच होतं. कालावधी थोडा गेला तरी चालेल पण चांगल्याच्या सहवासात गेला पाहिजे.
संगत करे बड़े की तो बढ़त बढ़त जाए, लेकिन संगत करे नीचे की तो फिर धोका खाए. संगत मोठ्याची करा, माणसं मोठी होतात. संगत लबाडाची कधी करू नये. ज्याला आपल्या घरातल्या द्रव्यावर धनावर नजर वाटते आणि ज्याला आपल्या घरातल्या सौंदर्यावर नजर वाटते, अशा माणसाला उंबरठा घराचा ओलांडू देऊ नये. ज्याला आपल्या घरातलं सौंदर्य आवडतं, ज्याला आपल्या घरातलं धन आवडतं, अशा माणसाचा उंबरठा आपल्या घराचा त्याने ओलांडू नये. योग्य वेळेत योग्य निर्णय घेतला पाहिजे, नाही तर माणसं पश्चातापाला कारणीभूत ठरतात. विद्यार्थ्याने वेळ सांभाळली पाहिजे. काही काही पोरं अभ्यास करत नाही. अहो, 11 महिने अभ्यास केलेल्या पोराला परीक्षेची वाट पाहावी लागते. ज्यानं चाली बसवलेल्या, रागदारी बसवलेली आहे, तो मैदानाची वाट पाहतो. मला फक्त पखवाज द्या आणि टाळ द्या, बाकी त्याला गरब लागत का? त्याची तयारी आहे, त्याची साधन आहे. 2027 मध्ये LICचा हप्ता किती मिळेल, रिफंड किती मिळेल, भरायचा किती आहे, याची तयारी केली आहे आपण आज. पण मी का वारकऱ्याचा पोरगा म्हणून आपल्याला विचारतो, उद्या जर आपल्याला सकाळी हार्ट अटॅक आला आणि आपल्याला देवानं दिलेलं हे शरीर ज्याचं त्याला परत द्यावं लागलं, जगाच्या मालकानं मानवी जीवनात कमवलेल्या धनाची एक सुद्धा पावती आपल्या हातात आज नाहीये. कारण जिथं आपण कमवायच्या नादी लागलो तिथं आपलं कोणीच नाही. माणसांकरता किती कालावधी खर्च करायचा. वेळ सांभाळा, वेळ माणसांमध्ये घालवू नका. वृक्ष, लता, वेली, नद्या, पर्वत, पठार, नवे नवे आपल्या गोठ्यातल्या जनावरांसोबत जरी वेळ घालवला तरी माणसाची वेळ चांगली जाते. अशी शोकांतिका या काळाची. माणसांमध्ये वेळ घालवण्यात आज तरी मजा राहिलेली नाही. काय त्यांच्या 15 दिवस एका बैलाला चारा घालावं, 16व्या दिवशी गेट वाजू द्या, बैल तुमच्याकडे वळून पाहतो. मी शेतकऱ्याचा पोरगा. 15व्या दिवशी गेट वाजलं, गेट तरी बैल असं वळून पाहतो. तुम्ही बदनापूरला निघाले, तुम्हाला वेळ नाही बैलाला चारा खाऊ घालायची. मोटरसायकलीचा आवाज येता बरोबर आपल्या मालकाकडे वळून पाहतो. इतका जीव आहे त्याचा मालक. किती प्रेम असतो त्याचा आपल्यावर. हातभर जमीन उकरण्याची मर्दानगी ताकद त्याच्या अंगात आहे. हातभर. पण हातभर जमीन उकरणारा बैल, फरक फाश्याची गाठ मारली बैल गाठ, तरी रात्रंदिवस तुमच्या खोट्याला अडकून असतो. अरे हिसका मारला तर खोटं उपटल, इतकी ताकद आहे त्याच्या अंगात. पण ताकद वजा करून तुमच्या प्रेमानं इतका घट्ट बांधला जातो की त्याला तो खोटा सोडावा वाटत नाही. जनावरानं सुद्धा आपल्या करता काहीतरी केलेलं आहे, दिलेलं आहे, समर्पण आहे त्याच्या आयुष्यात. प्राणी लय प्रेम करतात महाराज. बैलाला जीव लावा. खरंच बैल, गाय, म्हशी या जनावरांना माया आहे. दावणीचा बैल कधी उपवाशी असूनही शेतकऱ्याचं. माणसं 2 दिवसाचं काम 2 तासात होतं म्हणून छोटे ट्रॅक्टर वागवायला लागली. आता घंटो का काम मिनिटो में, 2 दिवसाचं काम 2 तासात होतं. भल्या माणसा 2 दिवसाचं काम 2 तासात होईल रे, पण ऐक, 2 तासात काम होईल म्हणून ट्रॅक्टर वागवतो तू माझा. ऐक, या 2 पावलांची 4 खोरं, 4 दून 8, ती 8 खोरं ज्या दिवशी तुझ्या दोन्ही तासानं बैलानं ते दोन्ही सर्जे राजे तुझ्या या बांधावरून त्या बांधावर रन काढतील ना, चालतील ना. अरे 2 दिवसाचं 2 तासात ट्रॅक्टर काम करू शकतं, पण 8 पायाचा स्पर्श ज्या दिवशी तुझ्या जमीन माऊलीला होईल, त्या खोरातून निघालेला आशीर्वाद तुला वर्षभर कामाला येईल. इतकं प्रेम आणि इतका जिव्हाळा त्या बैलाच्या खुरामध्ये. 2 वाजेपर्यंत बैलाला बरोबर तुम्ही काम करावं. मी स्वतः 5वी ते 8वी गाई म्हशी चारलंय मार. वक्ते बाबांचं चरित्र वाचा तुम्ही. गाई चारता बोधे बाबा शेतातून बसून आळंदीला आले होते, 2च भाऊ. बोधे बाबांनी भावाला सांगितलं. काय भाऊ असेल हो बोधे बाबांचं. बोधे बाबांचं मनच लागत नव्हतं गाळा. लहान विद्यार्थी तसे. बोधे बाबा म्हटले, गाळा मला आळंदीलाच जावं वाटते. विदर्भातली ती भाषा बाबाची कोडी कोडी. भाऊ इतका प्रेमळ. जा तुम्ही, मी पाहून घेईल घर. नरखडून रेल्वेत बसले, पुण्याला झाले सर. आळंदीला आले, परत गावच पाहिलं नाही महाराज. गेलेच नाही. गायींची, म्हशींची, बैलांची सेवा करता करता
अनेक माणसं वादक झाली, बासरी वादक झाली, आशीर्वाद मिळतो महाराज. गाई म्हशीचा आशीर्वाद खूप, म्हणून म्हणतात दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. ही दिवाळी एका प्राण्यांचा सुद्धा सांभाळ करणारी दिवाळी सण आहे. 2 वाजेपर्यंत एखाद्या बैलाला आपण अवताला झोपा, त्याला सोडा, रे आपल्याच बांधावर चरत राहत. नुसती पाठ टेका, बैलगाडीला पाठ टेकवली पाठ, आणि 4 वाजेला आवाज दिला घरी जायचं, चल रे बाबा. एक आवाज देता बरोबर तिकडच्या बांधावरचा बैल आपल्या बापाजवळ क्षणात पळत येतो. क्षणात किती आवाज ओळखतो तो. पण माझी प्रार्थना आहे, वेळ ही चांगल्या लोकांमध्ये घालवा. विद्यार्थी दशेमध्ये वेळ सांभाळा. दुसरा ओळ आहे विद्यार्थ्याच्या जीवनातला, त्याने विद्येला सांभाळा. खूप विद्या, खूप अध्ययन करायचं. पेपरचा तुकडा जरी विद्यार्थी दशेत पडलेला दिसला तरी तो काय लिहिलंय ते अत्य महत्वाचं नाही, हातात उचलून घ्यावं, एकदा वाचवून फेकून द्या. कुठं कामाला येईल सांगता येत नाही. कामाला येतच, कामात घेणारा पाहिजे. आता अभ्यासाची वाचनाची सवय राहिली नाही. आता विवेक राहिला नाही. पूर्वी माणसं लाखो रुपयाचा हिशोब बोटावर करायची. आता खरं सांगा, कॅल्क्युलेटर शिवाय जमतं का? नाही जमत. एका शाळेत, मराठी शाळेत साहेब आले, त्यांनी विचारलं पोरांना, का रे सातापाचा तो पोराला उठवता बरोबर तो म्हटला 7×5 = 25. तू सांग रे 7×5. तो म्हणे 27. 7×5 = 28. 7×5 = 24. समोर बसलेला होता, त्याला विचारलं 7×5. तो म्हणे 20. सगळ्या पोरांना विचारून झालं, एकच पोरग उभं राहिलं. तेवढं तर आलं होतं शिल्लक. घाम पुसत पुसत साहेब म्हटले 7×5. तो म्हणे 30. गुरुजी साहेबाकडे पाहत, साहेब गुरुजीकडे पाहत, का म्हणे 1000 रुपये बक्षीस द्यायचंय, कोणाला देता? साहेब म्हणत, का रे भाऊ कोण सांगलं 30? तो म्हणे मी. इकडे किंवा पहिला नंबर आला, घे 1000 रुपये. गुरुजी म्हणत, का हो साहेब, त्यानं तो बरोबर उत्तर दिलंही नाही, तुम्ही त्याला 1000 रुपये देताय, पहिला नंबर देताय. अरे म्हणे, निदान हा उत्तराच्या जवळ जवळ तर आला. त्यानं 30 तर सांगले, हे 20 सांग्यावर आले ना बाकीचे. 2-4-5 वर्षांनी येईनच तो, 5 वाळू येईनच, सांगेनच 35 कधीतरी. पण या बाकीच्यांकडे पाहून असं वाटतं 30 वालीची प्रगती जरा बरी आहे. आपण आपल्या विद्येचं पूजन करत नाही. दररोज माणसानं काहीतरी वाचलं पाहिजे, काहीतरी पाहिजे ना. विद्यार्थी जशा आयुष्यात काहीतरी शिकलं पाहिजे की नाही. गाडगे बाबा म्हणायचे, राष्ट्रसंत म्हणायचे, एकतरी अंगी असू दे कला, नाही तर काय भुका जन्मला. अरे कधी कला वागव, गाण्याची, वाजवण्याची, नाही तर कल्ला होईल तुझ्या आयुष्याचा. कला जीवनाला कलाटणी देते. कला पाहिजे. एक कला माणसाला जगवू शकते. म्हणून विद्येची आराधना माणसानं केली पाहिजे. पहिला वय विद्यार्थ्याच्या जीवनातला वेळ. दुसरा वय आहे विद्या, आणि तिसरा वय आहे विद्यार्थी दशेमधला, बरं का, वेळ, विद्या आणि विचार. त्या विद्यार्थ्यानं विचारानं हे सगळं आत्मसात केलं पाहिजे. आता प्रत्येकाच्या जीवनातले व सांगता सांगता मला तुकोबारांच्या जीवनातले 3 व सांगायचे. तसे संसारिकाच्या जीवनामध्ये सुद्धा 3 व पाहिजे. पहिला व आहे वैभव पाहिजे. प्रापंचिक माणसाचं वैभवाशिवाय परमार्थ करू नये. तुकोबारांना विचारलं, महाराज तुमचं वैभव? तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी आम्ही, वैभवाचे धनी, त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी आम्ही, वैभवाचे धनी.
वैभव असलं पाहिजे. प्रापंचिक माणसानं वैभवात राहिलं पाहिजे. बराट खेडेकर आहे ना तुमच्याकडे प्रॉपर्टी, सोनं नाणं घालून जीवन जगा. वैभव असलं पाहिजे प्रापंचिक माणसात. हा माता भगिनींनी सोनं घालायचं. उद्या जर आपलं कीर्तन कसं झालं हे जर या महिलांना विचारलं तर ते म्हणतील त्या महाराजांना पुन्हा बोलवा, कारण त्यांनी सोनं घालायला सांगितलं. सोनं त्यांच्या आवडीचा विषय. वैभवात राहिलं पाहिजे. सोनं नाणं दाग दागिने कपडे चांगले स्वच्छ. कोण काय म्हणेल याची पर्वा प्रापंचिक माणसानं करून आपल्या थाटात जीवन जगलं पाहिजे. पण असंही थाट असू नये की आपला थडकून लोकांना आपल्याबद्दल निर्बत्सना वाटली पाहिजे. अरे बापरे असा थाट, जे जास्त केस वाढवणे हा काही थाट नाही. पण हल्ली तो लोकांना थाट वाटायला लागला. असं आपल्याला झेपवेल मानवेल असं वैभवात प्रापंचिक माणसं असली पाहिजे. दुसरा प्रापंचिक माणसाच्या जीवनातला विनोद असला पाहिजे. प्रपंच हा विनोदातला असला पाहिजे. हसत खेळत. असं म्हणतात मंदिरात घंटा आणि प्रपंचात तंटा असलाच पाहिजे. रुसली नाही ती बायको काय कामाची हो, रुसतच नाही. रुसली पाहिजे ना कधी कधी. तिनं म्हटलं पाहिजे दसरा झाला आली दिवाळी, दसरा झाला आली दिवाळी, उनीव मला कसली आवराया सांगा, माहेरी कशी जाऊ एकली. कशी जाऊ हो, माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं आलं. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं आलं. जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. हसत खेळत प्रपंच असा. नाही तर बातुकलीच्या खेळामधली राजा आणि करानी, अर्ध्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी. काय जुनी भावगीत आहेत. त्याच्यात भाव आहे, तुझी मूर्त माझ्या पुरी रागते रे, तुला पागते रे, तुला पागते आंधळी मी तुला पागते. तुझी मूर्त माझ्या, तुझी मूर्त माझ्या पुरी रागते, तुला पागते तुला पागते आंधळी मी तुला पागते. अर्थ काढणार जुने भावगीत असे ते जगणं शिकवतात माणसाला. त्या गायकांनी सहज नाही गायले, प्रयत्न केला. काय शब्द आहेत त्यांचे, माझ्या आवडीचं मी लहानपणी ऐकायचो. धुंदी कळ्या धुंदी फुलाना, शब्दरूप आले मुक्या भावना. धुंदी कळ्या धुंदी फुला, शब्दरूप आले मुक्या भावना. गीत शब्द बोलवतात. विनोद असला पाहिजे प्रपंचात. हसत खेळत. दिवाळी तसा जरा हसण्याचा थोडा रुसण्याचा सण आहे. म्हणजे हसण्याचा म्हणजे पोरं फार आनंदी, फटाके काय फुटतात, लाईट काय दिसतात, आकाशकंदील काय चमकतात, हा आनंद आहे. पण थोडा विरह सुद्धा या सणामध्ये. इच्छा नसली तरी बायकोला माहेरी पाठवावंच लागतं. इच्छा नसली तरी मुंग्या झालेले लाडू बायकोच्या पश्चात डब्यातून काढून खावेच लागतात. ती शंकरपाळी, ती शेव, आणि तिला सांगावं लागतं मी पोटभर जेवलोय. हे असलंच पाहिजे ना या गोष्टी. म्हणून तर हा प्रपंच चाललाय, जरा बरं चाललंय. सगळं असलं पाहिजे. पहिला वैभव असलं पाहिजे प्रपंचात. दुसरा आहे विनोद असला पाहिजे. तिसरा आवर्जून आहे का
प्रापंचिक स्नेह असणाऱ्या माणसाच्या जीवनातला तिसरा व विनियोग असला पाहिजे. योग्य ठिकाणी धन कमवलेलं आहे, पैसा कमवलेला आहे, पण त्याचा विनियोग असला पाहिजे. पाटील 7 पिढ्या पुरेल इतकी प्रॉपर्टी आपल्याकडे, काहीच करायची गरज नाही तुमच्या पोरांना, असं ज्यांना माणसं म्हणत होती त्यांची पोरं रेल्वे स्टेशनवर भीक मागताय आज. फक्त तिसरा वय जीवनात नव्हता म्हणून विनियोग असला पाहिजे. राजकीय जीवनामध्ये सुद्धा 3 वय. पहिला वय विकास असलाच पाहिजे, विकासाची दृष्टी असली पाहिजे, व्हिजन असलं पाहिजे विकासाचं. तसं राजकारण होत नाही. कोणी राजकारणामध्ये येऊ शकत नाही किंवा कोणी राजकारणात सक्सेस सुद्धा मिळवू शकत नाही. विकास असला पाहिजे. आता विकास, ज्याला विकास हा शब्द कळत नाही तोही म्हणतो हो. आमच्या भागात एकाने आमदाराला सांगितलं, आमदार साहेब आमच्या गावात एखादं तळ बांधावं, शेततळ, पाणीच नाही आमच्या गावात, एक शेततळ मंजूर करून द्या. अरे काय शेततळ घेऊन बसला, मी नदी मंजूर करून देतो त्या गावात. बापरे, नदी म्हणजे किती विजन आहे विकासाचं. पहिला वय विकास, दुसरा वय वक्तृत्व असलं पाहिजे राजकीय माणसाकडे, आणि तिसरा वय आहे राजकीय जीवनातला विनम्रता असली पाहिजे. हे 3 व कोणी राजकीय जीवनाला लावा. मी आतापर्यंत सांगितलेली प्रपंचातली 3 व योग्य तुमच्या गावातला प्रपंचिक माणूस तुम्हाला दिसत असेल, ज्याचं सगळं बरं आहे, मुलंही संस्कारी आहे, मुली चांगल्या घरी आहे, शेती चांगली पिकते, गाडी दारात गाडी आहे, चांगला बंगला बांधलेला आहे, सगळं सुरळीत चाललेलं आहे, 1 रुपया सुद्धा अनितीचा नाही, हे 3 व त्याला लावा, त्याचा सगळा दाखला मिळेल. यशस्वी विद्यार्थी आहे, 3 व लावा, त्याचा दाखला मिळेल. यशस्वी राजकारणी आहे, 3 व लावा, त्याचा अख्खा पुरावा, अख्खा दाखला मिळेल. तसं तुकोबऱ्यांच्या जीवनाला ही 3 व लावा, अख्खं तुकोबऱ्यांचं जीवन आपल्या पुढे येईल. त्यातला पहिला व आहे वैराग्य, दुसरा व आहे व्रत किंवा वारी, आणि तिसरा वय वाचन. हे 3ही व तुकोबऱ्यांनी आपल्या जीवनात अत्यंत मोलाने आत्मसात केले. वैराग्य होतं महाराजांकडे, पण नुसतं वैराग्य नाही, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाल अग्नी जैसा. नाटकातलं वैराग्य नाही, नाटक वेगळं आणि नाटकातलं वैराग्य वेगळं. अंगीभूत वैराग्य, त्याची कारण मीमांसा, चर्चा, प्रकार आपण करू शकत नाही. काही लोकांचं वैराग्य एक क्षणाचं असतं, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. स्मशानात गेली की माणसं खरंय खरंय खरंय, काहीच खरं नाही. काल बोलत होते माझ्याशी, जीवाचा काही भरोसा नाही. तिकडून आले की लोक म्हणतात तुपाची वाळी घ्या, बुंदी घ्या, गुलाबजाम घ्या. का? हे स्मशान वैराग्य. असं क्षणिक नाही, लोकांची भावना ही काला परत बदलत राहते. तुकोबरे म्हटले आम्ही ते सगळं आयुष्यात गोळा केलं, वैराग्यानं, वारीनं, व्रतानं आणि वाचनानं. महाराज तुम्ही वाचन केलं हो, मग त्या वाचनाने तुमच्या जीवनात परिणाम काय झाला? जे आम्ही बोलायला लागलो ते देवाविषयीच बोलत होतो. काय काय बोलत होता महाराज? म्हटलं आता शब्द सांगता येत नाही, पण एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. माध्यमातून तुकोबऱ्यांनी जगाच्या मालकाची सेवा केली. आपण कीर्तन लक्षपूर्वक ऐकताय, मलाही आनंद होतोय. आपण आवर्जून ऐका. तुकोबऱ्यांच्या, ज्ञानोबऱ्यांच्या प्रत्येक शब्दात त्यांनी परमात्मा गुंफायचं काम केलं. किती सेवा केली. विशेष म्हणजे जसं ज्याला कळल, जसं ज्याला पचल तसं सांगितलं. आपल्या सोयीने ते इलेक्ट्रिकच्या डीपीवर वरती लिहिलेलं असतं डेंजर,
त्याच्या लांब राहा बाबा. ज्याला इंग्रजी कळत नाही त्याच्याकरता हिंदीत लिहिलेलं असतं. हा खतरा आहे. वरची हिंदी भाषा ज्याला कळत नाही त्याच्याकरता मराठीत लिहिलेलं असतं. सावधान, येथे धोका आहे. वरच्या तिन्ही भाषा ज्याला कळत नाही त्याच्याकरता तिथे एक चित्र काढलं असतं. काय असतं तिथे बोला ना. अशी कवटी काढलेली असते. त्या कवटीचा अर्थ असा आहे, तू जर या डीपीला हात लावला तर तू असा होशील. तुला या 4 भाषांमधलं काय कळतंय तेवढं वाचून घे, पण या डीपीच्या लांब राहा त्याचा अर्थ आहे. तसं तुकोबांनी जे जे शब्द खर्च केले त्यात खूप ठिकाणी समाजाला जागवलं. हिताच्या ठिकाणी जागवताना तुकोबांनी कधी आंधळे, पांगडे, वासुदेव, मुका, जोगी, बहिरा, नाट, पिंगळा, गवळण अशा अनेक प्रकरणं घेतली. पण समाजाला जागवायचंच काम केलं. आता काकळा आरत्या चालू आहेत गावागावात. काय करतात वारकरी? जागवतात. त्यांनी सगळ्यांनाच जागवलं. विशेष म्हणजे हिताच्या ठिकाणी जागवलं. हिताच्या ठिकाणी जागवणारी माणसं भेटत नाही. इथं माणसं आपल्याला 2च कारणामुळे भेटतात. एक तर काहीतरी लाभ मिळवून घेण्याकरता, तर दुसरी गोष्ट आपल्याला फसवण्याकरता. तिसऱ्या कारणाकरता माणसं या जगात भेटत नाही. तुम्ही म्हणाल पुरावा, मी तुम्हाला तुकोबांची 2 प्रमाणच सांगतो. तिसरं कारण नाहीये. लोक बोर्ड लावून फसवतायत. एका पुण्याच्या इंजिनियरने बोर्ड लावलं, कोणताही रोग बसून मिळेल फक्त 300 रुपयात. रोग बसला नाही 1000 रुपये मिळतील. बराट खेळाचा माणूस म्हणे आपल्याला कोणताच आजार नाही, पण बोर्ड चांगलंय. खाव चालले त्या मानानं भरपूर वेळ दिला त्यांनी आपल्याला. एरवी आमदार पक्षात थांबायला तयार नाही, ती कीर्तनात काय थांबतील? कारण ते पोरांचं वय कसं आहे, त्यांना बदलतं चित्र पाहिजे सवय. ते 2-2.5 तास एक चित्र पाहू शकत नाही. त्यांना वाटतं अजूनही ब्रेक नाही, ऍडव्हर्टाईज नाही, जाहिरात नाही. पण ते आले पाहिजे. या वयात पोरं कीर्तनात पाहिजे. काय लाज आहे तुमच्यासारख्या तरुणांना मित्र. अरे गळ्याला टाळ लावा, तुमच्या जीवनाचं सोनं होईल. त्याला टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. तरुणपणात देवा करता नाचून पहा. म्हातारपणात नाचायची इच्छा झाली तरी माणसाची गुडघे काम करत नाही, अजून काही वाटत नाही. या तरुणाईच्या मस्तीत माणूस देव देव करत नाही, साधूकडे जावं वाटत नाही. पण वयाचा दरवाजा कोणाच्या बापाला चुकलं नाही. ज्यावेळेला 50शी उलटली, 60च्या घरात माणूस गेला ना, नाकातला शेंबूड तोंडात जायला लागतो. इंद्रिय गलित गात्र होतात. एक सुद्धा शरीरातला भाग आपल्या उपयोगाला येत नाही. ना डोळे काम देत ना कान. त्यावेळेला माणसाला असं वाटतं आता काहीतरी करायला पाहिजे होतं. आवाजही चालत नाही. त्यानं तरुणपणात साधना केली, गाण्याची नाचण्याची सेवा केली परमात्म्या करता, त्याचं शरीर निरोगी राहतं. गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं, नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. म्हणून गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे. तरुणाने तर आवर्जून आम्ही 9-9, 10-10 किलोमीटर वारीत नसतो. तुम्ही या, देवभाव विसरून जगाचा मालक पाहतोय आपल्याला, आणि आपल्याला त्याच्याकरता हे सगळं काही करायचंय. तुम्ही गळ्यात टाळ घेतल्यावर तुमच्या आईला इतका आनंद होतो तितकी ती कधीच आनंदित नसते. लावून घ्या एकदा. विठाला विठाला इतकी आनंदित की तिला वेळा टाळ घेता बरोबर जगावेगळं समाधान असतं तिला. शोकांतिका आहे बराटखेड्यामध्ये. आता ही सगळी बाहेरगावची मंडळी दिसत आहे मला. कोण गावातलं उभं आहे तरुण पोरगा टाळ घेऊन? तुम्हाला असं वाटतं का मित्र हे आमच्याकरता, आमच्या पाकिटाकरता चाललंय? असा गैरसमज करू नका तुम्ही. पैसे देऊन सुद्धा माणसं बाहेर निघत नाही. आम्हाला असं वाटतं गावागावात ही सगळी माणसं तयार झाली पाहिजे. तुमच्या गावात जर याचा आउटपुट काही नसेल तर हा खर्च फुकट आहे. विशाल महाराज खोलेचं वाक्य लिहून ठेवा. मोठा सप्ताह केल्यानं गावाचं वैभव नसतं. त्या सप्ताहामधून आपण काय घेतो याचा विचार जरा स्वीकारा. परमार्थाचं दुसरं नाव आहे परिवर्तन. 7 दिवसाचा सप्ताह आनंदात करायचा. ज्याचा उभा गण त्याचा चुला बंद 8 दिवस. आणि गावातल्या मंदिरात जे देवतेच्या कृपेनं आपलं हे शरीर चालतंय, गाव चालतंय. आपण दुष्काळात नाही, गारपिटीत नाही, कोरोनात नाही, कशात नाही, सुखरूप आयुष्याचा भार सगळं ओझं जगाचा मालक घेतोय. सुखाची चावल आपल्या दारापर्यंत आणतोय. आपल्या पुरीचं बरंय, पोराचं चांगलंय, घरात पैसा मावत नाही, सगळं देवानं दिलंय, तरी त्याच्याकरता कालावधी खर्च करावं वाटत नाही. म्हातारपणात माणसाला रडावं लागतं. अवघड आहे. माझी प्रार्थना आहे 5, 10, 15 पोराशी तयार झाली पाहिजे.
सगळ्यात गोष्ट पहिली परमार्थामध्ये लाच सोडावी लागते. ढुंगण हलवत नसतात पोरं ते डीजेच्या तालात. शरम वाटत नाही आपल्याला तिकडे लाजताना. अरे तू टाळ घे भल्या माणसा. एकदा नजर पडली एकदा आयुष्यात टाळ वाजवताना ज्ञानोबारांची, तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पदोपदी वाचवतील माझे ज्ञानोबा आहे. तुला इतकी ताकद आहे माझ्या डीजेच्या तालात. जग पाहतो तुला. काय करत रे त्या जगाला? सगळी पिलेली माणसं पाहतात तुला. वेड्या तू इकडे नाच. तुला ज्ञानोबा पाहतील, तुला मुक्ताबाई पाहतील, तुला स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज पाहतील. एकदा त्या साधू संतांनी पाहिलं ना, अशी तळहातावर घेऊन चालतात. ज्याला मुक्ताबाईंनी तळहातावर घेतलं, अख्ख्या जगाने त्याला खेचण्याचा प्रयत्न केला खाली, तरी त्याचं काही वाकडं होत नाही. उचललेलं साधून पाहिजे. समाजानं उचललेली माणसं कधी उचलली कधी ठेवली कळत सुद्धा नाही काळाच्या ओघात. पण साधूने उचललेली माणसं संत कधी खालीच ठेवत नाही. कीर्तिमुख त्यांचे नारायण, जगाचा मालक त्यांचा प्रचार प्रसार करत. पाळी ज्याला उचलून घेतलं त्याचा लढीवाळ होऊन जगाचा मालक पूर्ण करतो. पाडी पंढरीनाथ लळा त्यांचा. तू का म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. तुम्ही घ्या ना मला. तो कोबर ज्ञानोबरानं प्रार्थना करतात महाराज. तुम्ही घ्या माऊली. तो देव नाही आमचा ऐकायचा. आता काय सांगू तुम्हाला. तुम्ही घ्या. कीर्तन नुसते ऐकायची नसतात, घरी घेऊन जायचं. हे आपल्या उद्धाराचं माध्यम आहे. अरे एका कीर्तनात सुद्धा माणसाचं बोल होऊ शकतं. 50 वाऱ्या केल्या पंढरपूरच्या, आणि त्या वारीतलं व्रत सुद्धा आपल्याला अजून करता आलं नाही. काय फळ आहे त्या वारीचं? परमार्थाचं दुसरं नाव आहे परिवर्तन. आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे, अंगीकारता आलं पाहिजे, काहीतरी घेता आलं पाहिजे. साधू संतांनी मात्र ते केलं, स्वीकारलं काहीतरी. आपल्याला सांगतोय बोर्ड लावून माणसं फसवणूक करताय. बोर्ड लावून, डायरेक्ट बोर्ड लावलेले. चला ते पोरं गेले, त्यांच्याहून आपण इतक्या बाजूला आलो. पण माझी प्रार्थना आहे की आपल्या मुलांना तुम्ही कीर्तनाला आणत जा. माणसं दोनच गोष्टी करता आपल्याकडे येतात. एक तर आपल्याकडून काहीतरी स्वार्थ असतो म्हणून, नाही तर आपल्याकडे आपली फसवणूक व्हावी म्हणून. तरी मी तुकोबारांच्या वचनाकडे मला तुम्हाला न्यायचं आहे का? तुकोबारे म्हटले आम्ही त्याच्याकरता आलो नाही. कसं बोर्ड लावून फसवणूक? बोर्ड लावलं कोणताही रोग बसून मिळेल 300 रुपयात. रोग बसला नाही 1000 रुपये मिळतील. बराट खेळाचा माणूस म्हणे एकदा आपण या दवाखान्यात जाऊनच पाहू. तो गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार, बसा. का चव गेली हो जिभेची? चवच राहिली नाही जिभेला. चव नाही, अजिबात चव राहिली नाही. बर बर बसा बसा. बर भगवान 4 नंबरचा ड्रॉवर उघड गड्या. छोटा मुलगा होता. त्या भगवान बाबांनी तो 4 नंबरचा ड्रॉवर उघडला आणि आणली त्यातली बाटली. अरे टाक यांच्या जिभेवर 4 थेंब.
ते जीवेवर 4 थेंब टाकता बरोबर तो पेशंट म्हणे का हो हे तर पेट्रोल आहे, आणा 300. चव आली तुमच्या जिभेला. 1000 मिळवायच्या नादात 300 आणले डॉक्टरने. अक्कल खात्यात गेलेले पैसे माणसाला स्वस्त झोप लागू देत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही जगावात रतन खत्रीचं नाव नाही. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. रतन खत्री म्हटलं की काही काही लोकांच्या तो काळजातला देवच आहे. रतन खत्री, सकाळी रतन खत्री, दुपारी रतन खत्री. बायकांची वेळ ठरलेली त्या वेळेला माणसं तिथंच दिसतील. रात्री स्वप्न पडलं तरी लोक म्हणतात नागाचे 9 5चे 5. तू जरा थांब थोडे दिवस, तू टिंगर जोडणार आहे. तू येऊन तू कसा नागाला खेळतोय पाण्यात, तुला कशी मजा वाटते. आहे माणसांना ती सवय. झोप लागे ना त्याला 300 गेले 300 गेले 300 गेले. काय करू. 2-4 दिवस थांबला पुन्हा गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. का हो म्हणे आजही. अहो म्हणे माझी स्मृती गेली. तुम्हाला मागचं काही आठवत. अहो काही सुद्धा आठवत नाही. बर 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 बसा या. काहीच आठवत नाही. हो म्हणे काहीच आठवत नाही. भगवान बाबा अरे उघडावते 4 नंबरचं ड्रॉवर. 4 नंबरचं ड्रॉवर उघडलं. त्यात काय होतं माहितीये तुम्हाला. त्यानं ते जवळ आणली बाटली आणि टाकायला लागला जिभेवर. तो म्हणे आज बी पेट्रोल आणा 300. आठवतंय तुम्हाला. तू म्हणे गळ लयच हुशार दिसते. एकच प्रयत्न करू म्हणे आता थांबू. 3रा प्रयत्न केला. नमस्कार डॉक्टर साहेब. हो म्हणे आजही आले. अहो तुम्ही कुठे आहे. का काय झालं. हो माझी दृष्टी गेली. हो मी आंधळा झालो. दृष्टी गेली काही दिसत नाही मला. बर 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 बसा. तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आले. मध्ये 1000 रुपये तुम्ही बोर्ड लावले बाय. बर 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 देतो. 2 100-100च्या नोटा दिला सांगितलं घ्या 1000 रुपये 2 500च्या नोटी. तो म्हटलं काही लाज वाटते का. 2 100च्या नोटा देऊन 500च्या नोटा सांगतो. मूर्ख बनवता. तो म्हणे आण 300 दिसतंय तुला. हे मी तुम्हाला रात्रभर सांगू शकतो. तुम्ही सुद्धा ऐकू शकतात. एक तर माणसं आपली फसवणूक व्हावी म्हणून तरी आपल्या जवळ येतात आणि एक तर आपलं रंजन व्हावं म्हणून तरी जवळ येतात. तो खबर 2 एका चरणात एका अभंगात 2 चरणात या सगळ्या गोष्टीचा खुलासा करतात. महाराज बोलतात हितावरी तुमचं विनोद व्हावं, तुमचं रंजन व्हावं म्हणून आम्ही शब्दाचा हा पसारा केला नाही, हा प्रपंच मांडला नाही. तुमच्या जीवनाचं भलं व्हावं म्हणून हे सगळं आम्ही मिळवलेलं. मग महाराज तुम्ही हे मिळवता 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 काय साध्य केलं. महाराज म्हटले आम्हाला जर आमच्या असं कोणी विचारलं तर तुमच्यापर्यंत आलेल्या या शब्दातूनच आमची संपत्ती आम्हाला सांगता येईल. तुकोबारे म्हटले काय संपत्ती आमची. महाराज तुकोबारांची संपत्ती सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा.
घरी धन शब्दाची रत्ने. महाराज म्हटले या शब्दाचे अनेक अलंकार, अनेक मौल्यवान रत्न आमच्या घरी आहे. खाणीच्या खाणी आहे शब्दाच्या. तुका घरी सहज बोले त्यांच्या घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबारांच्या घरी वेदानं पाणी भरावाशी महाराजांची वाणी. आता इतकी माणसं कीर्तनाला बसलेली. खरं सांगा गावात आता आपल्याला सगळ्यांचा परिचय असतो. सगळ्यांचंच बोलणं माणसाला आवडतं का? आवडत नाही. काही काहींचं बोलणं माणसाच्या मनाला भावतं. असं वाटतं नाही हे बोलणं ऐकत राहावं. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद ते सदैव सच्चिदानंद कानवावे. सहज बोलतात काही माणसं. ज्ञानोबारे सहज बोलले. रिकामे तोंड करू गेले बडबड तो गीता ऐसे गोड हातुडले. ज्ञानोबारे बडबड करता तरी ज्ञानेश्वरी बाहेर येते. आधी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. विवेकाची गोष्ट ज्ञानोबारे सांगायला लागली की असं वाटतं तुम्ही बोलत राहा. तसं तुकोबाईंची भाषा आहे. महाराज म्हटले आमचं हेच धन आहे. आपण लय धन कमवलेलं आहे पण ते आपल्या उपयोगाला येत नाही. महाराज आपण कमवलेलं काय आपल्या उपयोगाला येत आहे? माणसांना वाटतं हे सगळं उपयोगाला येणार 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 येणार. यातलं काय कामाला येत नाही. आणि अंतकाळात कळतो माणसाला अरे बापरे आता मी कमवलेलं ते इकडे चालत नाही. मग आता मी काय करू? तुकोबारे म्हटले तू सुद्धा आमच्यासारखी तयारी करून घे. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे. आम्ही कधी कधी याचा रत्नाचा शस्त्र म्हणून वापर करतो आणि कधी त्या शब्दाचा भावनेत वापर करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सीमेवरती गेले त्यांच्या हयातीत आणि त्यावेळेला युद्ध चालू होतं चीनचं भारताबरोबर. ते तिथं गेले आणि तिथं त्यांनी भजन लिहिलं. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना. हिंदुस्थानावरती संकट आल्यानंतर या देशातले दगड सुद्धा बॉम्ब बनवण्याची ताकद इथल्या मातीत आहे. या मातीत जन्माला आलेले साधू त्या साधूंच्या शब्दात इतकी ताकद आहे की ते दगडाचे सुद्धा बॉम्ब बनवू शकतात. आणि गरम झालेल्या मावळ्यांना शांत करून देवतेकडे वळवू शकतात. ही आरोळी आमच्या संतांच्या आवाजामध्ये, इतकं बल त्यांच्या आवाजामध्ये. आणि संतांनी ते केलंय. शब्दाला एक शस्त्र म्हटलंय. त्याचा जपून वापर केला पाहिजे माणसाने. धनाचीच पूजा करायची असेल तर नेमकी याच धनाची पूजा करा. कीर्तनाला बसलेल्या माता भगिनींना देवाला काही मागायचं असेल तर म्हणा देवा आम्हाला काही द्यावंच वाटत असेल तर आमच्या घरात आमच्याकडून जास्त बोलल्या जाऊ नको, बोलल्या जाऊ देऊ नको, तू आम्हाला दे. काही काही माणसं बोलतात त्यांना म्हणावं वाटतं तुम्ही न बोलायचं काय गेला आता. काहीच कामाचं बोलत नाही. बरं ते कोणाच्या उपयोगाला येत नाही. किती बोलायचं किती बोलायचं. आमचे गुरुजी एक जुना दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे बा घात व्हायला येतो माणसाचा घात. तोपर्यंत त्याला पटत नाही की आपल्या जीवनातली काय कमाई आपण काय कमवतोय. नेमकी सगळी जवळची माणसं जवळून निघून जातात. त्यावेळेला आपण काहीच कमवलेलं नाही जीवनात. अशी संकल्पना त्याच्या अंतःकरणात येते. मग त्याला असं वाटतं अरे माझं कोणीतरी झालं पाहिजे, मला कोणीतरी माझं म्हटलं पाहिजे, या जगात कोणीतरी माझं पाहिजे. तेव्हा तो देवाकडे पाहतो. तो कोवाऱ्या म्हटले त्याच्यापेक्षा आजच तयारी कर ना. दत्तोजी महाराज बरबगावकर दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे व 4 मित्र एकत्रित आले आणि त्यांनी धंदा केला. कशाचा धंदा? कापसाचा धंदा. भरपूर कापूस खरेदी केला म्हणे आणि कापूस खरेदी करून त्यांनी गोडाऊन बांधलं. त्या गोडाऊन मध्ये कापूस भरला. 7,000 कापूस खरेदी केलेला 10,000 झाला की विकायचा. त्या गोडाऊन मध्ये झाले उंदर, प्रचंड उंदर.
ते म्हटले आता औषधी आणून जमणार नाही, कारण हे वर्तमानपत्र वाचणारी उंदर आहेत. मग आपण एक काम करू, आपण मांजर पाळू. ते चौघांनी मांजर पाळलं, दत्तजीबा म्हणायचे. त्या मांजरेचा खर्च चौघांनी वाटून घेतला. 8-8 दिवस मांजर सांभाळायचं आणि एक एक पाय चौघांनी वाटून घेतला. आता ते मांजरच शेवटी ती दिवसभर उंदर खायची आणि शेजारी दूध प्यायला जायची. सायंकाळी एकदा जिच्या घरी ती दूध प्यायला जाते, त्या बाईनं सांडसच घेऊन बसली. दररोज पातेला तोंड घालायची. येते का म्हणे, येते का, आली की मारला दांडका, आली की मारले. ती आली बन, तिनं नुसतं मुडकं डुबवलं त्या पातेल्यात. जो मारली ना सांडशी, मरण महाराज मांजर. तिचा पुढचा पायच गेला बुवा. दणका मारता बरोबर पाय गेला मांजरीचा. तो पाय गेला, ते रक्त बाहेर लागलं. आली ती गोडाऊन मध्ये, चौघांनी पारी कर म्हणे, पाय कोणाचा आहे? तो म्हटला तो माझा आहे. मग तिला दवाखान्यात घेऊन जाय. तो तिला दवाखान्यात घेऊन गेला, त्यानं ती बँडेजची पट्टी बांधली. आता एक गाठ पाडू दिली तिनं, ती दुसरं गाठ तिनं काही पाडू दिली नाही. ती असं चिंदूक लोंबत होतो खाली. जाऊ द्या म्हणे, राहिलं तो राहिलं, चल आपल्याला काय. ती निघून आली गोडाऊन मध्ये. दिवसभर गोडाऊन. संध्याकाळी पुन्हा दूध प्यायला गेलीच. ती बाई बसलीच होती सांडच घेऊन. आली का, आली का, आली. तिनं नुसतं पातेल्यात मुडकं घालाव. तिनं पुन्हा सांडशी बेकून मारली, पण आज तिचा निशाणा हुकला. तो लागला नाही. पण उडी मारण्याच्या नादात, निशाणा चुकवण्याच्या नादात, त्या सांडशीचा तो मार चुकवण्याच्या नादात तिनं उडी मारता मारता त्या मांजरीचा पाय चुलीत पडला. आणि ती चिंदूक, तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, बोला ना, म्हणा ना जरा. ते चिंदूक पेटलं, म्हणा ना, पेटलं बघ. ते चिंदूक पेटल्यावर ती इतकी घाबरली. ती म्हणा, बापरे, इथं थांबण्यात मजा नाही, आता आपल्या घरी चला, आपल्या घरी चला. आता तिचं घर म्हणजे गोडून आली. जो लागलं बो ते धाक 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 नुसतं कापूस जळत होत. हे 4 जण शूटिंग काढत होते, दोघं इकडून दोघं तिकडून. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बातम्या येतात टीव्हीला. काय त्या बातम्यावाल्यांना ते सूत्र कुठून चालतात अजून कळत नाही. फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी शपथ घेतली होती त्यावेळेला सूत्र कुत्र्याला कळलं नाही. तर सूत्र काय करणार आहे. पेपरात मी वाचत होतो वेगळंच, शपथविधी होत होता वेगळा. तुम्ही पाहिलंय सगळ्यांनी. काय घडेल सांगता येत नाही. मोठा अवघड आहे ते. कशामुळे लागली बाबा आग, ते तिघांनी सांगितलं म्हणे, तुझ्याचमुळे आग लागली. तुझ्या पायाला आग लागली होती मांजरीच्या, तुझ्यामुळे आम्ही बर्बाद झालो. ते तिघांनी याच्यावर गुन्हा दाखल केला. मॅटर गेलो कोर्टात. त्याला उभं केलं कडगाऱ्यात. तो म्हटला, अरे बाबा, माझंही नुकसान झालं, असं काय करता, अरे तुमच्या बरोबर मी सुद्धा बर्बाद झालो ना, असा गैरसमज करू नका. नाही नाही, तो आमचं तिघांचं नुकसान भरपाई करून दिली पाहिजे. कोणीच साथीला राहिलं नाही. शेवटी हात जोडले. अंजद साहेबांना म्हटलं, साहेब, मी आतापर्यंत मला असं वाटत होतं जीवाभावाचे मित्र तरी माझ्या उपयोगाला येतील, पण मी केलेली कमाई माझ्या उपयोगाला येत नाही. आता वाचवायचं आणि मारायचं तुमच्या हातात आहे साहेब. जी द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. चुकी तुमची नाही, चुकी यांची नाही, चुकी माझी आहे. मी माझ्या आयुष्यात काय कमवलं याचा मला आज अभ्यास होतोय. जज साहेबांनी 2च प्रश्न विचारले. ज्या पायाला आग लागली तो पाय कोणाचा होता? तो म्हणे माझा. उरलेले 3 पाय ते म्हटले आमचे. मग साधा आहे, ज्या पायाला आग लागली त्या पायाला दुखापत झालेली होती आणि दुखापत झालेला पाय खाली टेकत नाही. मग दुखापत झालेला पाय जर खाली टेकत नाही तर आग लागलेला अद्दर असलेला पाय, न टेकलेला पाय, त्या गोडौन मध्ये आणणारे आगाऊ पाय कोणाचे होते? ते म्हटले ते तर तिघ आमचे होते. हो, मग इकडे या तुम्ही, शहाणे हो. तुमच्या तिघांनी याचं नुकसान आता भरून दिलं पाहिजे. ते 3 पाय म्हणजे अहंता, ममता आणि वासना, आणि तो 1 पाय म्हणजे जीव. ओढाळ संगती पाहे क्षणभर गेली या धर्म गाये, तिचे संगती पाहे लोडणे वाय निरंतर. नाथ महाराज म्हणतात, क्षणभर गेली, क्षणभर. क्षणाच्या संगतीचा परिणाम असा झाला की आयुष्यभराकरता लोडणं गळ्यात पडलं. तसं काही काळ लाभाच्या दिशेनं
ज्या अहंतेच्या ममतेच्या वासनेच्या आधारावर आम्ही द्रव्य मिळवलं ते उद्धाराला कारणीभूत ठरलं नाही. पण जीवानं ज्या दिवशी या जीवाचं सगळ्यात मोठं धन त्या खुर्चीवर बसलेल्या जज साहेबाला समजून, साहेब तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे, मरण तुमच्या हातात आहे आणि तारण सुद्धा तुमच्या हातात आहे, असं ज्या दिवशी समजलं त्या दिवशी जगाच्या मालकाने आपल्याला तारलं. या जगामध्ये त्रिकाल बाधित सत्य आहे. आपण कमवलेली परमार्थिक साधना, आपण कमवलेलं परमार्थिक साधनेचं परमात्मरूपी धन तेच आयुष्याच्या शेवटाला उपयोगाला येतं. दुसरं काही सुद्धा कामाला येत नाही. कारण इतर धन हे अहंतेत ममतेत आणि वासनेत कमवावी लागतात आणि ममतेत अहंतेत आणि वासनेतच घालवावी लागतात. पण तुकोबर म्हटले आमचं धन पर्यायी शस्त्रही झालं. शोरोसी कृतविद्योसी दर्शनीसी पुत्रते यस्मिन कोले तमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. असं नाही सिंहाच्या घरात राहायचं कोलावून आणि पळून जायचं वेळ मिळाली तेव्हा, किंवा बहुआशी स्वल्प संतुष्ट सुनिद्रो लघुचेतन स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुन्हा. जसा कुत्रा कधी कधी मालकावर संकट आल्यावर वाघ बनतो आणि मालक जवळ आल्यावर तो त्याचा पोरगा सुद्धा बनतो. कुत्र्याला सगळं बनता येतं मार, तो शेरही होतो, वाघ बनू शकतो कुत्रा. वाघ मालकावर संकट आलं असा तुटून पडू शकतो, जबडा धरू शकतो कुत्रा कोणाचा तरी प्रेमा करता. शूर आहे तो, शोरोसी. पण जर मालक जवळ आला तर दुसऱ्याचा तुकडा तोडणारा कुत्रा त्याचा मुलगा सुद्धा बनू शकतो आणि मालकाच्या हाताला चाटू शकतो. म्हणून गोळाच करायचा असेल तर असं धन गोळा करा की ते कुत्र्यासारखं उपयोगाला आलं पाहिजे. पर्यायी शस्त्रही बनतं आणि पर्यायी हृदयातली भावना सुद्धा बनतं. तुकोबाने म्हटले आमचे शब्द आमचे शस्त्रही होतात आणि शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. यत्न या शब्दाचा अर्थ आहे जतन करू. आम्ही ते जतन केलंय, पुढे सुद्धा ते जतन करू, कारण तेच आमचं आहे. तुकोबाने म्हणतात ते आमचं आहे. आपल्याला असं वाटतं हे सगळं माझं आहे माझं आहे. काही नाही महाराज, ज्यांना आपण माझे म्हणतो ते आपलं एक सुद्धा कामाला येत नाही. असं म्हणे मुलगी पाहायला निघाले, जुना काळ, आणि बैलगाडी खाली कुत्र आलं. बैलगाडी खाली आलेलं कुत्र पोरगी पाहायला जात आहे, 15 कोसावर आलं. मालक म्हटलं अरे कुत्र कसं काय खाली आलं, आता त्याला माघारी कसं पाठवायचं, म्हणजे सोबत न्यायचं नाही त्याला, आता माघारी पाठवलं तर कुत्रे त्रास देतील. बैलगाडी खालचं कुत्र गाडीत घेतलं आणि पोरगी पाहायला गेले. 50 किलोमीटरवर पोरगी पाहायला गेल्यानंतर पाहुण्यांबरोबरच कुत्रे म्हणून त्याला पाय धुवायले, त्याची पाय धुतले, त्याला तिलक केलं, बसायला आसन दिलं, कुत्र्याला खायला दिलं, बिस्किट काय दूध काय, पाहुण्यांच्या पंक्ती बसल्या, मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला, मुलगी आवडली. त्या पोरीनं त्या मोबाईल मध्ये कुत्र्याबरोबर फोटो सेशन, सेल्फी, सासरचं होतं ना ते, तिकडून आलंय म्हणून तिलाही आनंद, सगळं झालं. इतका चांगला पाहुणचार केला कोणाला, कुत्र्याला. आणि 1 तासाने ते कुत्र म्हणे आता पाहुणे काही आपल्याला लग्नात इथं आणणार नाही, इतक्या लांब आपण आलो, आता आपण आपल्या भाऊकीला एकदा भेटून येऊ. ते आपल्या भाऊकीला भेटायला गेले. ते भाऊकी ती लईच प्रेमळ भाऊकी. ते 15 जण भाऊकीतले आलिंगन द्यायचे, असे लचकेच तोडले. निघायची वेळ झाली, कुत्र नाही. पाटील कुत्र्यात लय जीव आहे राव आमच्या पोरांचा, आमची पोरं जेवणार सुद्धा नाही हो, कुत्र शोधा गड्या. पाटील आम्ही निघतो आता, किती वेळ थांबायचं, पण एक काम करा सोय रे, कुत्र दिसता बरोबर स्पेशल बैलगाडी करा आणि कुत्र आमच्या वाड्यात आणून सोडा, आमची पोरं जेवणार नाही बरं त्याला पाहिल्याशिवाय. काळजी करू नका पाटील, घेऊन येतो आम्ही, बघा बरं हो, घेऊन येतो आम्ही. घरी आले, रात्र होते, झोप लागत नाही. बायकोच्या डोळ्यात धारा, कशालाच घेऊन गेलात, माघारी तरी आणलं असतं, परत तरी आणलं असतं, किती सुंदर होतं, कसं बसायचं, कसं राखायचं घर. तेवढ्यात 12 सव्वा 12ला दरवाज्यावर आवाज यायला लागला. पण तो आवाज कुत्र्याचा हे समजता बरोबर मालक बाहेर आला. पाहिलं तर काय, रक्त बंबाळ झालेलं कुत्र दरवाज्यात पडलेलं आहे. रक्त आहे पूर्ण शरीराचं, जीभ बाहेर काढलीये, डोळ्याला धारा लागले, बोलता येत नाही मुक्या जनावराला. केविलवाण्या नजरेनं मालकाकडे पाहते. आयुष्यातले काही श्वास शिल्लक राहिलेलं कुत्र त्या डोळ्यातून मालकाशी बोलत होतं, मालक मी मरणार आहे आता, पण मी मरणार जरी असलो ना मालक, तरी तुम्हाला काहीतरी सांगून मरणार आहे. मालक तुमच्या सोबत आलो,
पाय धुवायपासून काय लोकांनी सेवा केली, मला आसन काय घातलं, मला खायला काय दिलं, माझी पूजा काय केली, मला आपलं काय म्हटलं. पण मालक, इतकं सगळं करून सुद्धा तुम्ही मला माझं म्हणून सुद्धा तुम्ही मला आपले वाटला नाही. मला माझी माणसं आपली वाटत होती. मी थोडा वेळ माझ्या जातीत गेलो, मी माझ्या लोकांमध्ये गेलो. मालक, माझ्या लोकांमध्ये गेल्याचा परिणाम आहे की तुमच्या पायावर मला आज मरावं लागतंय. मी एवढ्या करता जिवंत आहे मालक, तुमच्या घरचं अन्न खाल्लं होतं. असं वाटत होतं लेका, ज्या घरच्या अन्नानं या शरीरामध्ये पाठवी आलं त्याच घराच्या उंबरठ्यावरती प्राण सोडावा म्हणून इथपर आलो. तरी मालक, पण मी मरता मरता तुम्हाला काहीतरी सांगून जातोय मालक, ज्यांना आपण माझी म्हणतो ना ती उपयोगाला येत नाही मालक, आणि जे माझं असतं ते आपण कधी माझं म्हणत नाही मालक. मी ज्याला माझं म्हटलं त्यांच्यामुळे मी मारायला लागलो. मी तुमच्या दारातलं कुत्र का असे ना, मला बोलता येत नसेल पण माझ्या डोळ्यातल्या धारेने सांगतो तुम्हाला, तुम्ही जगाच्या मालकाला माझं म्हणा, त्याच्याशिवाय या जगात माझं कोणी असूच शकत नाही. म्हणून तुकोबारांनी सगळी नाती देवाबरोबर जोडली महाराज. शब्दानेच देव जोडला. काय होतं तुकोबारांकडे, पण शब्दाने तुकोबारे म्हणतात, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे, कोणी नाही मला दुसरं. मी अभंगाचा सरळ भाव आपल्याला सांगतोय का, तुकोबारांकडे काहीच नाही. तुकोबारांच्या जीवनातला एक चरित्र भाग जर पाहायचा झाला तो सुंदर प्रसंग आहे. असं म्हणजे तुकोबारे देहूच्या बाहेर यायचे, शिळीवर बसायचे. 10 मिनिटात कीर्तनाला विराम देतोय. तुकोबारे शिळीवर येऊन बसायचे. पुण्याच्या जहागीरदाराची जमीन आहे, तुकोबार आहे त्या जमिनीचं राखण करून नाही, पण त्याच्या बांधावर एक शिळा होती म्हणून तिथं बसायची. सहज तो पुण्याचा जहागीरदार तुकोबारांना म्हणतो, तुकशेठ, आमच्या शेताच्या बांधावर तुम्ही भजन करता, आमचं भाग्य आहे तुकशेठ. तुकशेठ म्हणायची तुकोबारांना. तुम्ही काम कराल का तुकशेठ? काय बाबा, आमच्या रानाचं राखण होईल. आम्ही आता ज्वारी लावलीये, कंस भरताय. आता थोड्या दिवसात दाणे पडतील कंसात. तुम्ही जर इथं महिनाभर भजन केलं तर आमची ज्वारी राखण होईल, आमच्या शेतातली पाखरं राखण होईल. करा एवढं आमचं काम. तुकशेठ म्हटले, हरकत नाही. असे मला माझी बायको म्हणते, तुम्ही प्रपंचाकरता काही करतच नाही. करतो बरं का. तुकोबारे भजन करायला लागली महाराज ते बांधावर शिळेवर बसून. भागीरथी आल्या दुपारी. बाबा घरी चला, माय बोलावते. भागीरथी, आता घरी नसतं बाई यायचं. अगं आपण पाखरं राखायला घेतली या मालकाची. आता या शेताच्या बांधावर दीड महिना पाखरं राखायची. तो आपल्याला अर्धा मन ज्वारी देणार आहे, अर्धा मन दाणे देणार आहे. कबूलच झालं होतं तसं, अर्धा मन दाणे देईल. घरी आली बातमी सांगितली आईला. असा आनंद झाला तुम्हाला काय सांगा. खूप आनंद जिजाबाईला, की काही का होईना माझा मालक आता प्रपंचाकरता काही करायला तर लागला बा. नाही तर काय माझ्याजवळ, काय आमच्या जोडी तो फुटकाची विना त्याला 2 तार, करियर झार पंढरीच्या. काय माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. काही नाही आमच्या. जिजाबाईचं सोडावं, तुकोबारांनी म्हणावं, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. काय दुष्काळ आटीला द्रव्यनेला मान, श्री एक अन्न करिता मेली. काय आमच्याकडे, पण भजन आहे आमच्याजवळ. त्या भजनावरच तुकोबारे होते. हळूहळू तिथं पाखर वाढायला लागते, दाणे वाढायला लागली कंसामध्ये. आता जसे दाणे वाढले तसे पाखरे वाढले. ते पाखरं येणं पाहिले तुकोबारांनी. तुकोबारे म्हणायचे, या या इकडून या, इकडून या. काही
काही मागे या इकडून. ते पाखरं म्हणायचे काय राखणदार भेटला गड्या जोरदार. बापरे, आता तर महिनाभर ताणच नाही. आता एवढा चांगला राखणदार भेटल्यावर ते पाखरं एकटे येतील. सगळे सोयरे दायरे बोलावले त्या पाखरांनी त्यांची. खाण्याच्या बाबतीत शिस्त नाही लोकांना. मी एकदा अकोल्याला कीर्तन करत होतो विदर्भात. काल्याचं कीर्तन सुरू. 7-8 हजार लोक सहज असतील कीर्तनाला. त्यातले नुसता अभंग चालू झाला काल्याचा. 1000-1500 लोक उठले व मागचे आणि त्या मंडपाच्या दिशेने पळत सुटले. पंक्तीचा मंडप वेगळा होता. 1000-1500 उठता बरोबर अख्खा मंडप उठला. त्यांना वाटलं झालं, कारण समोरची लोक फार लक्ष देतात कीर्तनात. ते मागचे काही धरलेले बांधलेले नसतात आपले. त्यांना बरं वाटलं तर ते थांबतात, नाही तर ते काही बांधलेले नसतात. अहो त्यात एक सळपातळ घुसलून झाली चेंगराचेंगरी. ती पळत सुटलं. पंक्तीच्या दिवशी पडला ना खाली. त्याच्या अंगावर माणसं, अरे माझा पाय गेला ना, हात गेला, मेलो वाचवा. कशाला कोणी पाहतो. तो बेशुद्ध झाला. मला माहिती पडलं तर आमच्या भागातला आहे. आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो अकोल्यात. तो बेशुद्ध झालेला. डॉक्टरने त्याचा हात उचलला असा. तो हात सरळ खाली यायचा. डॉक्टर म्हणले त्याचा हात गेला राजीव. म्हटलं जाऊ द्या, तुम्ही त्याला शुद्धीवर आणा, मी त्याला नागपूरला घेऊन जातो. डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिलं. तो भानावर आला. तो डोळे उघडून माझ्याकडे बघत होता. मी उभंच होतो. त्यानं डोळे उघडून माझ्याकडे बघितलं. मला म्हणे विशाल बुवा. म्हटलं काय? पहिली पंगत उठली काय? म्हटलं तू मरत होता त्या पंक्तीत. आता आम्ही तुला अकोल्याला न्यायची तयारी करतोय येड्या, आणि तू काय पंक्तीत चक्रा मारतोय. पण खाण्याच्या बाबतीत लोकांना शिस्त नाही महाराज. बिया भान सुटतात माझं. तसे काही लोक जन्मालाच त्याच्याकरता आले की काय ते काय माझ्या घरचं खात नाही. पण कमी खाऊन माणसं मेले असं कोणी ऐकलं नाही. जास्त खाणारी माणसं मारायला लागलेली. म्हणून सकाळचं जेवण राजकुमारासारखं, दुपारचं जेवण राजासारखं, आणि संध्याकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं असं म्हणतात. असं आहे. ते पाखरं आले, सगळे रानात बसले. संध्याकाळ झाली की तुकोबारे म्हणायचे चालले आता, जा या पुन्हा सकाळी. या पाखराचा स्वभाव आहे. पंख छाटले, त्याची रक्तबंबाळ केली पंख, तरी तो घरीच जातो. पिलाजवळच जातो महाराज. पक्षीने ती त्या चिमुताईचे पंख काटलेले. आणि त्या चिमूला विचारा, चिमुताई कुठं जाती का आता? मला माझ्या पिलांकडे जायचंय रे, घरट्यात पिल आहे. तिनं बांधल घरट, दिला विसावा निवारा. तिनं बांधल घरट, दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली, भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली, लागे चाहुल फुटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. माय मंदिर हालले, लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. पिलांना भेटण्याचा आनंद काही वेगळा आहे, नाही का संतोष महाराज? भगवान बा आपण घरी जातो, सगळ्यांनाच अनुभव असतो तो. कृष्ण महाराज, बळीराम महाराज. ही साथ मी आता गेल्या आठवड्याभरापूर्वी 10 दिवसानं घरी गेलो. माझी मुलगी 3 वर्षाची. ती अशी पळत आली दरवाजात आणि पोटाला चिकटली. मला असं वाटतं बाप काय असतो हे बाप झाल्याशिवाय माणसाला कळत नाही. अशी पोरगी आली आणि ती एकदा पोटाला चिकटली, असं वाटतं जगातलं हे सगळ्यात मोठं सुख आहे. त्या पोरीला असं वाटतं आता मला काही देऊ नये देवाना दुसरं, माझा बाप घरी आलाय. मुलगा एकदा बापाच्या पोटाला चिकटतो, मुलगी चिकटते. पाखरच आहे नव्हती आपली, पिलच आहे ना ती आपली. आणि पिलाला माईची बापाची ओढ असते. पिलं ही आईच्या पाखराखाली सुरक्षित असते. थंडीचे दिवस आहे आता,
एखाद्या कोंबडीला पाहतो मी, सगळी पिलं पाखरा काय त्या पंखाखाली घेऊन झोपते मला. सगळी कुठं मावतात देवजाने वा. एक कोंबडी 10 पिलं आपल्या पंखात सामावू शकते. 4 पोरं आपल्या मायबापांनी 10x10 खोलीत वागवली हो. भर तारुणपणात सहन केलं सगळं, आपला जाच सहन केला. कोणता आईच्या पोटावर हात टाकलेला आहे, कोणी आईच्या पोटावरच निजलेलं आहे, कोणी बापाच्या अंगावर छातीवर मान ठेवून झोपलेलं आहे. सगळं सहन केलं त्या लोकांनी. 4 पोरांचा प्रपंच मायबाप 10x10 खोलीत सांभाळू शकतात. पण या मातीची शोकांतिका येत त्या 4 पोरांचे 4 घरं होतात ना, त्यावेळेला म्हातारी सांभाळता येत नाही 4 घरात. 10x10 खोलीत दोघांनी 4 पोरं सांभाळली. त्या 4 पोरांच्या 4 घरात आई राहू शकत नाही, बाप राहू शकत नाही. ती माणसं कीर्तनात येतात, ती माणसं माना डोलवतात, ती माणसं चेष्टा करतात गायक वादकांचं. ज्यांचे हरिपाठ नाही ती माणसं कीर्तनावर प्रतिक्रिया देतात, ती माणसं कथेवर प्रतिक्रिया देतात, ती माणसं चालींवर प्रतिक्रिया देतात. शोकांतिका आहे महाराज. येणाऱ्या काळात तुमच्या माझ्याजवळ कोणी घुंगरू आणू नये म्हणजे झालं की बांधावं एवढं. आता फार दिवस काही फिरायची मजा राहिलेली नाही. स्वतः आपण परमार्थ करून परमेश्वराला म्हणावं, मुक्ताबाई आम्हाला लवकर मुक्त कर, लवकर संपव. एकदा मुक्त झाला मनुष्य ना की तो या फार गुरफटीत या बाजारात रमत नाही. असं समजू नये एखाद्याने की आता मला 5-5 कोटीचे व्ह्यूज आहे म्हणून मी असं समजू नये की राज्याची लोकसंख्या 14 कोटी, 5 कोटी लोक मला बघता. अरे काही नाही, हा होरळीचा बाजार आहे 2-4-5 वर्षाचा. हे काही उद्धाराला कारणीभूत ठरत नसतं. उद्धाराला कारणीभूत ठरणारी आपली साधना आहे, आपली उपासना आहे. लोकांना काय वाटतं याचा विचार माणसाने करू नये. स्वतः जरा अंतःकरणात शिरा. तुकोबऱ्यांचे चरित्र आपल्याला जगणं शिकवतंय. शेताला माणसं जी तुकोबऱ्या पाहताय. पण तुकोबऱ्यांना लोक विचारायची, पाखरं राखायला घेतली का तुकशेट? हसायची माणसं. तुकोबऱ्या म्हणायची, हो पाखरं घेतली राखायला. तुम्हाला वेळ आहे का? तुकोबऱ्या म्हणायची, हा सांगा ना महाराज. बघा ना ते पक्षी, काय बघायचं त्यांच्याकडे. आता संध्याकाळ होते, आता थांबणार ते मुक्कामाला इथं, आता निघून जातील ते घरी. तुकोबऱ्या म्हटले, मी माझ्या आयुष्यात एकच जात पाहिली पक्ष्याची, जे पोटाचा प्रश्न सुटल्यावर पोटा करता फार वेळ तिथे थांबत नाही. पोटाचा प्रश्न सुटल्यावर सुद्धा भाकरी पोटाला बांधून नेण्याच्या तयारीची माणसं, मी खाऊ घातलेली माणसं मला झाली नाही. तुकोबऱ्या म्हटले. पण ही एकमेव पक्षाची जात पाहिली. अभंगच लिहिला महाराजांनी, पक्षी अंगणी उतरती ते कागून तो नीरा, तैसी असावे संसारी. यांच्यासारखं नाही पाहिलं मी. पिलू वाट पाहे उपवासी, प्रभाते चारी आसी जाई. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी हे सुस्वरे आळवी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. माझी सोयरे गेले तुकोबऱ्या म्हणायचे. चला प्रसंग मोठा आहे, मी छोटासा करून लगेच संपवतो, ऐका. तुकोबऱ्यांनी महिनाभर ती पाखरं सांभाळली. ओ बराडखेडा, दाना तरी राहिला असेल का त्या कणसांमध्ये? नुसते पिशे उभे होते. महिन्यानं तो पुण्याचा जहागीरदार आला आणि त्यानं पाहिलं. त्यानं मावच्याहून खाली जोडलं तुकोबऱ्यानं. अरे म्हणे, स्वतःच्या पोरांना घास ठेवला नाही अन्नाचा, आमच्या पोरांचे ताट हिसकावून घेतलं. चल पाटील कुलकर्णी बैसले जाण, आला घेऊन तया ठाया. तिथं पाटील जिथं कुलकर्णी बसले होते तिथं घेऊन आला आणि तुकोबऱ्यांना ताळपत्रीवर बसवलं. यांच्यामुळे माझं नुकसान झालं. मी अर्धा मन दाणे देणार होतो यांना, पण 2 खंड्या होणारी ज्वारी आज दाना नाही त्या कंसात. तुकशेठ खरंय काय? खरंय तुकोबरे म्हटले, माझ्याचमुळे झालं नुकसान. किती झाली असती रे बाबा ज्वारी? तो म्हटला 2 खंड्या. तुकशेठ खरं सांगा किती झाली असती?
महाराज म्हटले खोटं बोलताय, कमीत कमी 5 खंड्या. तुकशेट कमी सांगा. कशी कमी सांगू तुकशेट म्हटले, झालीच असती तर काय, प्रामाणिकताच होती. महाराज आता भरून द्यावं लागेल. सांगा ज्याच्या घरी अन्नाचं खण नाही, ज्याची पोरं उपवाशी आहे, ज्याचं पोरगं मेलं दुष्काळात संतू नावाचं, पाणी मिळालं नाही म्हणून, त्या तुकोबऱ्यानं आता ज्वारी भरून द्यायची दुसऱ्याची. आणि कशा पायी? फक्त देवाच्या पायी, भजनाच्या पायी. तरी तुकोबऱ्या म्हटले देतो आता. कागद घेतला, पंचांनी कागद लिहिला आणि मोडीत तुकोबऱ्याने सही केली. अक्षरशः पंचाच्या डोळ्याला धारा लागल्या. वचना फिरती अधम जन्म, वचनाला फिरतात ती अधम असतात. तुकोबऱ्यासारखा कोवळ्या हृदयाचा माणूस नाही पाहिला पण डोळ्यानं. अरे घरात अन्न नाही पोरांना, पण दुसऱ्याचं कर्ज डोक्यावर झालं तरी मी भरून देईल, ही विश्वासार्हता आहे, हा प्रामाणिकपणा आहे, ही परमात्म्यावरची निष्ठा आहे. तो कागद घेतला, मोडी सही करून तुकोबऱ्यांनी तो कागद खिशात ठेवला. एक पंचाकडे दिला, एक त्या शेतकऱ्याकडे दिला. 2 खंडे ज्वारी तुकोबऱ्यांनी भरून द्यावी. पण ते पंच म्हटले, महाराज आता नेमकं इतके दाणे पाखरं खाऊ कसे शकता हो, चला बरं आपण एकदा पाहून येऊ. गेले त्या शेताला. काय सांगावं महाराज, अहो त्या शेताच्या प्रत्येक कंसामध्ये जगाचा मालक त्याच्या रानात डोलत. अशी कंस हालत होती, तुडुंब भरली होती. ती तुडुंब भरलेली कंस पाहिली, तुकोबऱ्या गडबडा लोळायला लागली. ती माझा देव आला रे म्हणे. तो शेतकरी म्हणे एवढा कागद फाडावा आता, कारण ते लयच उतरत होता. आता पंच म्हटले आम्हाला काही किंमत आहे की नाही, आता कागद नाही फाटणार. आता 2 खंडे तुझं पण उरलेलं सगळं तुकोबऱ्यांचं. 2 खंडे ज्वारी त्याला दिली, ते धान्य झालं 15 खंड्या. तुकोबऱ्या घेऊन जा. तुकोबऱ्या म्हटले मला नको, माझं नाहीच तर घेऊ कसं, घेऊन जा तुकशेर, देवानं तुमच्याच करता दिलं. तुकोबऱ्या म्हटले माझ्या कष्टात ते बसत नाही, मी ते घेऊ शकत नाही. मग तुम्हाला जरी मला द्यावं वाटत असेल तर हे धान्य पुण्याच्या बाजारपेठेत न्या, ते विका, आणि आलेल्या पैशातून माझ्या वाड्यात जो पांडुरंग पंढरपुरातून नांदायला आलाय, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग, त्या पांडुरंगाचं मंदिर माझ्या वाड्यातलं बांधा. आजही देहू जे मंदिर आहे ना बराटखेडेकर, ते जगाच्या मालकानं निर्माण केलेल्या धान्यातलं विकून मंदिर देहूत बांधलेलं आहे. ते धान्य विकलं आणि पांडुरंगाचं मंदिर बांधलं. त्यावेळेला तुकोबऱ्यांकडे सगळीच मंडळी त्या मंदिरात आली. तो पुण्याचा जहागीरदार सुद्धा आला. महाराज तुमच्या घरात धान्य नाही, तुम्ही आम्ही दिलेलं धान्य घेतलं नाही, मग तुमचं जीवन चाललंय कशाच्या आधारावर? तुकोबऱ्यांचं जीवन चालतं कशाच्या आधारावर? आणि तुकोबऱ्यांच्या जीवनातला घेणे आणि देणे हा व्यवहार कशाच्या आधारावर होतो? तुकोबरे त्याला उत्तर देतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात.